गुहक जेव्हा शृंगवेरपूरला आले, पुढचं दृश्य पाहिल्यावर लटलट लटलट कापू लागला गुहक. कारण सुमंत प्रधानाचा रथ अजून याच्याच गावात उभा आहे. 6 दिवस झाले, घोडे तसेच जुंपलेले आहे. नाही तृण चरई न पिवई जल. तुलसीजी म्हणतात घोड्यांनी 6 दिवसात चारा खाल्ला नाही, पाणी प्याले नाही. सुमंत जमिनीवर बसलाय, रथाच्या चाकाला डोकं टेकलेलं आहे, डोळे मिटले, अश्रू सुकलेले, अन्नाचा कण पोटात नाही. गुहकजीनं खांद्याला हात लावून हलवलं, सुमंत बाबा, सुमंत बाबा. सुमंत बाबानं डोळे उघडले आणि गुहकाच्या चरणाला मिठी मारून रडणं सुरू केलं. तसेच गुहकजी मागं सरले, वाकून नमस्कार केला. ये क्या करते हो बाबा? 80-80 हजार साल लोहे का आटा खाकर ध्यान करने वालों के ध्यान में नहीं आने वाले भगवान बचपन में तुम्हारी गोद में खेलते इतने अधिकारी अयोध्या के प्रधान मेरे बिल्ल के पैर पकड़ के मुझे शर्मिंदा क्यों कर रहे बाबा? 6 दिन हुए आप अयोध्या गए क्यों नहीं? और तू अकेला नहीं, तुम्हारे पूरे गांव वाले. बरोबर आहे. आता हेच कोण करावं ते बरोबर. तुम्हारे पूरे गांव वाले शाम सुबह दोपहर ऐसा ही सवाल कर रहे कि आप गए क्यों नहीं बाबा, गए क्यों नहीं? आज माझा प्रश्न आहे, अयोध्या बघितली का रे तुम्ही? नाही बाबा. अरे माझा जन्म अयोध्येत झाला. काय आनंद होता, अयोध्या नाचत होती, आमचा राजा राम होणार, आम्ही त्यांची प्रजा, आमचा राजा राम होणार. खाली रथ ले जाने का दिल नहीं गुहक. खाली रथ ले जाऊंगा, प्रजाजन सवाल पूछेंगे, लाया राम को तो प्रधानमंत्री के नाते कहूंगा मेरी मनस्थिति ठीक नहीं है. कई को सवाल पूछने का अधिकार नहीं है. भरत त्रिपुसुदन अयोध्या में नहीं. सुमित्रा माता बहुत समझदार है, लेकिन एक व्यक्ति मेरे हृदय के टुकड़े टुकड़े कर रही. कौन? रामचंद्र की माँ कौशल्या देवी. मैं रथ ले जाऊंगा, दौड़ दौड़ के माँ मेरे पास आएगी और पूछेगी लाया राम को, तो उस माँ को क्या जवाब दूंगा? एक काम करो, गंगा के तट पर मेरी झोपड़ी बना दो. क्या करोगे बाबा? झोपड़ी में 14 साल राम का भजन करूंगा. और ये भी सुनो, भजन करते करते 14 साल के पहले अगर मैं मर गया तो मेरे अंत्य संस्कार नहीं करना, मुर्दे को उठाकर गंगा के पानी में फेंक देना. अगर जिंदा रहा तो इस रथ में बिठाकर मालिक को ले जाऊंगा, लेकिन खाली रथ ले जाने का दिल नहीं. गोहक जी म्हणाले, बाबा मैं समझ सकता हूँ आपकी भावना को, मैं आपको उपदेश नहीं याद दिलवाता हूँ. 50 झोपड़े का ये मेरा गांव है, इस गांव का मैं मुखिया हूँ. और मुखिया की क्या जिम्मेदारी होती बाबा? क्या? अपने प्रजा को संभालना, प्रजा को धीर देना, प्रजा को हिम्मत रख देना, ये मुखिया की जिम्मेदारी होती है. आप कहते हो दशरथ जी को मूर्छा आई है, भरत रिपुसुदन अयोध्या में नहीं, और पूरी अयोध्या की प्रजा रो रही. तो मेरा सवाल है बाबा, इस समय आपके सिवा प्रजा को हिम्मत देने वाला मुखिया कौन है बाबा? जाओ मुखिया की जिम्मेदारी निभाओ. बळेच बसवलं रथात, घोडे वळवले, सुमंतजीचं रडणं सुरू झालं, डोळे मिटून घेतले. घोडे हळूहळू अयोध्येकडे निघाले. थांबतात चालतात, थांबतात चालतात. जास्त वेळ जर थांबले ना तर भिल्ल चाबूक मारतात. फट्ट आवाज झाला की सुमंतजी डोळे उघडून पाहतात, तर घोड्यावर वळ उठलेले पाहिले की सुमंतजी उभे राहतात. भिल्ल लोग, आपको मारने की खुशी है? एक काम करो, जितना मारना है उतना इस पापी सुमंत को मारो, लेकिन अश्व को मत मारो. ये राम के प्यारे अश्व है, इनको राम विरह का कितना दुख हुआ केवल दुनिया में सुमंत जानता है. असं करीत 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 रथ अयोध्येच्या जवळ आला. विठ्ठलराव, सुमंतजीने विचार केला, दिवसाचा प्रवेश करावा तर प्रत्येक जण मला प्रश्न विचारायला, आणलं का रामाला, आणलं का सीतेला, आणलं का लक्ष्मणाला? मी कोणाला काय उत्तर देऊ? त्यापेक्षा सूर्य मावळू देतो, सगळ्यांना झोपू देतो, रात्री 12 वाजता अयोध्येत प्रवेश करतो, म्हणजे कोणाला उत्तर द्यायचं काम पडणार नाही. रात्रीचे 12 वाजले. पूर्ण अयोध्या झोपी गेली असावी असं अनुमान केलं आणि सुमंताचा रथ अयोध्येत प्रवेश करता झाला. 6वी रात्र आहे. कोणी जेवलं नाही, कोणी झोपलं नाही. एका आशेवर प्रजाजन जगत होते, तिघापैकी एखाद्याला सुमंत बाबा वापस आणेल. रथाच्या चाकाचा खडखडाट ऐकला आणि प्रजा सावध झाली. सुमंतानं डोळे उघडून भोवताल पाहिलं तर सुमंताचा सुमंतावर विश्वास बसेना. मी अयोध्येत आलो की स्मशानभूमी? कारण 6 दिवसापूर्वीची अयोध्या गुढ्या उभारलेल्या, तोरणं बांधलेली, केळीचे खुंट उभे
अंगणामध्ये रांगोळ्या काढलेल्या ठेवणीतले कपडे परिधान करून प्रजाजन हसत मुखानं आरत्या घेऊन स्वागताला सज्ज असलेले आज तोरणं तुटलेली, गुड्या उतरलेल्या, केळीचे खुंट आडवे पडलेले, पाय घासून रांगोळ्या मिटलेल्या, 6 दिवस आंघोळ नाही, कपडे मळलेले, अन्नाचा कण नाही, चेहरे उतरलेले, ही सगळी प्रजा अयोध्येतली पाहिली. पहिलं लक्ष सुमंतजीचं अयोध्येच्या जनावरांच्याकडे गेलं. वना जाता रघुनंदन, गायीचे गळती लोचन, अश्व गज करती रुदन, दुःख पाशान उलताती. गायी रडत होत्या, हत्ती रडत होते, घोडे रडत होते. समाजाकडे पाहिलं. डोहीच्या अटता जीवन, जेवी तळमळती मिन, तेवी अयोध्येचे जन रामा विन तळमळती. डोहातलं पाणी आटल्यावर मासे तडफडतात, तसे प्रजाजन तळमळत होते. एवढ्या 6वी रात्र आहे, आत्ताच राम वनवासात गेला, अशा आविर्भावात माय कौसल्येचं रडणं ऐकलं सुमंतजी. अरे माझ्या श्रीरामा, मनमोहना मेघश्यामा, विव्वळ सांडुनिया आम्हा वना दुर्गमा केवी जासे. बाळ माझा केविल वाणी, कुठे पिशील बाळा पाणी, कसा कोपला कैवल्य दाणी, परतून ये रे श्रीरामा. अरे माझ्या रघुनंदना, नको जाऊ बाळा वना, मज आला प्रेम पाना, कोणा पाजू राघवा. सुमंतजी एवढे रडू लागले. आता या माय कौसल्याचं मी कोण्या शब्दात सांत्वन करू. नेहमीच्या सवयीनं घोडे रथ ओढतात. महाला पुढे रथ आला. रात्रीचे 12 वाजलेले आहे. सुमंतजीनं पाहिलं प्रचंड गर्दीन. त्या गर्दीवर सुमंत प्रधान रागावले. अरे पाहता काय माझ्याकडे, या पाप्याला मालकाजवळ घेऊन चला. सेवक धावले. सुमंतजीला खाली उतरवलं, अंगणापर्यंत नेलं. असेल तर रडणाऱ्या कौसल्या माईजवळ बसलेली सुमित्रा मातेचं लक्ष गेलं आणि सांगितलं, कौसल्या ताई रडू नका, बाबा सुमंत आलेला आहे. रात्री 12ची घटना. ताडकन उठली माय. सुमंतानं खाली मान घातलेली आहे. विचारलं नाही सुमंताला. त्याच्या पुढून बाहेर आली. लेकाच्या भेटीसाठी उतावी झालेली आई. प्रजाजनाचं लक्ष. रथाच्या पुढची माणसं काही बाजूला झाली. 25 फुटावरून रथाच्या घोड्यानं आई पाहिली. आईनं घोड्याकडे पाहिलं. तुलसीजी म्हणतात ते घोडे जुंपलेले उलट्या माना हलवत होते. जणू माई कौशल्याला इशारा करत होते, अंदर जाओ माँ, तीनों में से किसी को नहीं लाया, सर पटक पटक के रोना पड़ेगा माँ, चली जा अंदर. तरी आई पडदा बाजूला सारला. आत डोकावलं. तिघापैकी कोणी नाही. थाड 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 डोकं चाकावर आदळून घेतलं. टेंगुळ येईपर्यंत. ते पाहून अवस्था सगळी प्रजा रडू लागली. रडत रडत माय कौसल्या घोड्याच्या पुढे. उंच मानेचे घोडे. अपराध घडल्यावर व्यक्ती नतमस्तक क्षमा मागण्यासाठी. तसे दोन्ही घोड्यांनी जोडीनं माना वाकवल्या माय कौसल्याच्या पुढे. आईनं एक हात एका घोड्याच्या डोक्यावर, दोन्हीच्या तोंडावून हात फिरवायला सुरुवात केली आईनं. तेव्हा घोड्याच्या डोळ्याला घळघळ 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 धारा लागल्या. घोड्यांना बोलता येत नाही. त्यांचे अश्रू आईला बोलतात. माँ, एक दिन रोने से काम नहीं चलेगा. बस 14 साल रोना ही रोना है माँ, अभागे हमें. भगवान छोटे तो हमारे पीठ पर बैठते थे माँ, छोड़े बड़े हुए तो जंगल घूमने जाते, पीठ पर बैठकर जाते थे. दुल्हा राजा बने तो सवारी निकली थी पीठ पर बैठकर. लेकिन दुर्भाग्य है माँ, उस भगवान को जंगल छोड़ने का काम भी हमें पापी जानवरों को करना पड़ा माँ, तो भी जिंदे लौट कर क्या आए माँ. जासु वियोग विकल पशु ऐसे, तो प्रजा मातु पितु जेह ही कैसे. पुन्हा कौसल्या माई आत आल्या. सुमंतजी उभे. त्यांच्या पुढे आई उभी आहे. आणि विचारलं, सुमंता. रडू लागला. अरे मी रामाची आई आहे. 6 दिवसापूर्वी वसिष्ठ गुरुजींनी माझ्या रामाला सांगितलं होतं, रामा उद्या तुझा राज्याभिषेक आहे. काही नियम आहे. आजपासून उपवास करायचा, झोपायचं नाही,
दरबारच्या आसनावर बसायचं. आदल्या दिवशी गुरुजीनं माझा राम उपवासी ठेवला आणि सकाळी तसाच राम उठला. तो वनवासात गेला बिना जेवणाचा. मी आई आहे त्याची. काही खाल्लं होतं माझ्या रामानं हे लक्षात घ्या. आईचा एवढाच प्रश्न असतो मुलाला, नाहीतर बाकीच्याचे वेगवेगळे प्रश्न. तुमचे अनुभव आहे. तुम्ही कमाई करून संध्याकाळी घरी या, बाप विचारतो कितना कमाया, मुलगा विचारतो कितना बचाया, बायको विचारते कितना लाया, शेवटी माय विचारते बेटा कुछ खाया. हे एकच पात्र आहे. बस माय मेली समजायचं सुखाचा समुद्र आटला. हे एवढंच. तुम्ही किती मोठा व्हा पण आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं लेकरू आहात हे लक्षात ठेवा. तुम्हाला नातवंड असू द्या ना, पण तुम्ही आईकडे पहा तेव्हा आईला तुम्ही तिचं बाळ. सबसे बडी है माँ. तिच्यापेक्षा जगात कोणीही मोठं नाही. आणि आईच्या दृष्टीनं तुम्ही कितीही, आई जर 100 वर्षाची असेल आणि तुमचं 75 चालू असेल तरी तिच्या पुढे उभं राहिल्यावर तिला फक्त बाळ दिसतंय, 75चं बाळ. आपण पहा, जगाचा सांभाळ करणारा भगवान श्रीकृष्ण आहे. आणि गायीच्या मागे लावला, तक्रारी आल्या, कांबळा दिला आणि काठी. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल कृष्णजी निघाले. पाठ मोरी आकृती कृष्णाची यशोदेनं पाहिली आणि यशोदा रडायला लागली. याचं कारण सांगतो मी. इथले बसलेल्यांचे अनुभव असेल. कोणती आई असू द्या, तिची एकच इच्छा असते, माझा दादा दिवसभरात एकदा तरी दिसावा. अरे पोट भरायच्या निमित्ताने तुम्हाला गाव सोडून जावं लागतं. तुम्ही गेले गेवराईला, यारो पेट बडा बाका सबको लगा दिया धोका. पण यात्रेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या जन्मगावी येता ना. तुम्ही मुंबईला असा नाही तर पुण्याला, आणि जेव्हा गावला येता सर्वात जास्त आनंद होतो आईला. ती काठी टेकत गावात फिरते, गल्ली गल्लीत फिरते आणि तिच्या वयाच्या म्हाताऱ्यांच्या जवळ सांगते, आबाई नानी काकी दादा आला माझा, 1 वर्षांनी आला. असं होतं आईला, याला काय खाऊ घालून काय नाही. 3 दिवस तिचे आनंदात जातात. यात्रा संपली, तुम्ही जेव्हा सामानाची 4थ्या दिवशी आवराआवरी करता, माय बरोबर पाहते, जातंय वाटतं. तिच्या डोळ्याला धारा, तुमचं सामान भरणं चाललेलं, आणि सगळे झाल्यावर तुम्ही पाया पडायला येता, वक्साबोक्षी रडते. चालला का राजा? हो आई. कधी येशील बाबा? रजा मिळाली तर पुढच्या वर्षी येईल आहे. हे बघ बेटा, पिकलं पान आहे, पुन्हा तुझी माझी भेट होईल नाही सांगता येत. आज आहे उद्या नाही. नाही रजा मिळाली तर नको येऊ, फक्त पांडुरंगाला प्रार्थना करते, कुठेही राय, सुखाचा राय. याचं नाव माया. मी का सांगतो हे? सगळ्या जगाचा सांभाळ करणारा भगवान श्रीकृष्ण आहे. पण गोपाळाच्या सोबत गायी चारायला निघाला आणि यशोदा माय रडून गोपाळांना सांगू लागली, सांभाळ मुरारी प्राणू माझा, सांभाळ मुरारी प्राणू माझा, सांभाळ मुरारी प्राण माझा, सांभाळ मुरारी प्राण माझा. जवळची खेळा जाऊ नका दुरी,
सांभाळ मुरारी प्राण यशोदा रडून पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्याला म्हणू लागली, जवळची खेळा जाऊ नका दुरी. तुम्हाला माझी प्रार्थना आहे गोपाळांनो, सांभाळा मुरारी प्राण माझा. जरा विचार करा, जगाचा सांभाळ करणार आहे, सकळी जीवाचा करीतो सांभाळ. पण गोपाळांना माय म्हणाली सांभाळा मुरारी. का? आईच्या दृष्टीनं बाळ. मी याकरता आपली वेळ घेतली. तुम्ही किती मोठा व्हा. आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब जेव्हा आई होती त्यांची गुजरातमध्ये भेटीला जायचे, एक दिवस टीव्हीला दाखवलं होतं. पांढरी साडी, सुरकुत्या पडलेली, मुखात नाही दात, दोरीनं चष्मा बांधलेली म्हातारी आणि जॅकेटवाले साहेब चिकटून बसले माय लेकर बाकड्यावर. भारताचा पंतप्रधान आणि त्यांची आई. फुलपात्रभर पाणी दिलं आईनं साहेबाला. साहेबांनी पाणी घेतलं, पण शेवटचा घोट घाईनं घेतल्यामुळे उतरलं पाणी गालावर. जसं गालावर पाणी उतरलं तसंच आईनं साडीच्या पदरानं साहेबाचं तोंड पुसून दिलं. तोंड पुसता येत नाही त्यांना. पंतप्रधान आहे भारताचा. अरे पंतप्रधान भारताला आहे, पण मायला लेकरू आहे. मी याकरता आपली वेळ घेतली. हा, आणि म्हणून कुछ खाया था मेरे बेटे ने, पहली चौकशी माई कौशल्या करते. खाने के बारे में पूछ रही कि माँ 3 दिन बीते बिन जलपाना. 3 दिवस तिघानं पाणी सुद्धा घेतलं नाही. चौथा दिवस उजाडला तेव्हा त्या भिल्लांच्या आग्र्यावरून काही फळं खाल्ली आई साहेब. सफर कशी होई. शृंगवेरपूरपर्यंत रथ होता माते. तिथून नावेत बसले आणि त्याच्या पलीकडे पायदळ गेले तिघं. पायदळ शब्द ऐकला आणि मायचं रडणं सुरू झालं. पहिलं तिनं वर आकाशाकडे पाहिलं. रात्री 12ची घटना आणि पहिली प्रार्थना सूर्यदेवाची. सूर्यवंशी नारायणा, सूर्यवंशी नारायणा, सूर्यवंशी नारायणा, सूर्यवंशी नारायणा, माझा राघव येतो वना, माझा राघव येतो वना, माझा राघव येतो वना, माझा राघव येतो वना. माझा राघव येतो वना, माझा राघव येतो वना, रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पाय गेला, रघुनंदन पाय गेला. रे ते काय रे तू आणला, रे ते काय रे तू आणला, आणला रघुनंदन पाय गेला, रघुनंदन पाय गेला, रघुनंदन पाय गेला, पाय गेला. रघुनंदन पायी गेला, रथ कारे तो आणीला. वर आकाशाकडे पाहून सूर्याची प्रार्थना.
सूर्यवंशी नारायणा माझा राघव येतो वना. सूर्यवंशी दिनकरा तापू नको रे भास्करा. माझ्या बाळाला चटका बसणार नाही याची काळजी घ्या सूर्यदेवा. आणि मग धरणीकडे पाहून जेव्हा नमस्कार करून माय रडली, अहो धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी. माझ्या लेकराचा सांभाळ करा. आता मालकाला निरोप द्यायचा आहे. मूर्छित पडलेले राजे दशरथ 6 दिवस झाले, 6वी रात्र आहे. जमिनीवर पडलेले आहे, मुकुट बाजूला, डोळे मिटलेले. आणि सुमंत प्रधान आले आणि सुमंत प्रधानाने आवाज दिला, देखी सचिव जय जीव कही कीने उदंड प्रणाम. देखी सचिव जय जीव कही कीने उदंड प्रणाम. सुनता व्याकुल नृपति कहो सुमंत कहा राम सियावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय. पवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. देखी सचिव जय जीव कही कीने उदंड प्रणाम. सुनत उठे व्याकुल नृपति खड़े हो गए महाराज. कहो सुमन कहा राम सियावर रामचंद्र की. पहिला प्रश्न विचारला, आणलं माझ्या रामाला? तिघापैकी कोणालाच आणलं नाही. सरकारनं 14 वर्षाच्या आधी कोणी येणार नाही. आता राजाची अवस्था बिघडली. राजे उभे झाले. कौशल्या, कितना अभागा हूं, मेरे राम का राज तिलक नहीं देखा लेकिन भरत का भी नहीं देख सकता. भरत आएगा, धूम धड़ाके से राज तिलक करना देवी. एक दिल की बात कहता हूं कौशल्या, मेरे प्राण निकलने के बाद कैकेयी को मेरे प्रेत को स्पर्श नहीं करने देना. कैकेयी ने हाथ लगाया, मुझे सदगति नहीं मिलेगी. उस पापिनी ने मेरा श्री राम जंगल भेज दिया. एकदम उभे झाले. पागल झाल्याप्रमाणे दशरथजी विचारतात, कौशल्या समोरच्या भिंतीवर काय आहे? भिंत आहे. तू सांग सुमित्रा. अहो भिंत आहे. तू सांग सुमंता. भिंत आहे सरकार. नाही, खोटं बोलताय तुम्ही. ते बघा कौशल्या, समोरच्या भिंतीवर चिता पेटली. त्या चितेमध्ये 3 जण पेटत आहे. श्रावण त्याचे आंधळे मायबाप. आणि ते पेटणारे आंधळे माझ्याकडे पाहून हसतात, राजा आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगानं मरतो, तू तुझ्या पुत्राच्या वियोगानं मरशील. आज आमचा श्रावण पाणी पाजायला नाही, तुझं एकही पोर मरायच्या वेळेला पाणी पाजणार नाही. आज कळलं कौशल्य, मी देवाचा बाप असलो तरी मलाही केलं कर्म भोगावं लागलं. आणि एकदा नाही, 6 वेळा रामाचं नाव घेऊन दशरथजी प्राण. राम राम कही राम कही राम राम कही राम. तनु परिहरि रघुबर बिरह राहु गए तुरधाम. राहु गए राम राम कही राम, राम राम कही राम. तनु परिहरी रघुवर विरह राहू गये सुरधाम. 6 वेळा रामाचं नाव घेऊन दशरथजींनी प्राण सोडला. सब रोवई राणी. रडारड सुरू झाली. सर्वांना कळालं. सकाळी साधू संत ऋषीमुनी दशरथजीच्या कलेवराला दंडवत घालू घालू रडू लागले. शेवटी वशिष्ठ गुरुदेव आले. वशिष्ठाच्या पायावर डोकं बदलून घेतलं माय कौशल्यान रडणं सुरू केलं. गुरुदेव अभागिन हो गए, महाराज हमें छोड़ के चले गए, अयोध्या का सूर्यास्त हो गया, रोना नहीं देवी, ये जिंदगी है और जिंदगी में कड़वे घूंट पीने पड़ते हैं. मेरी तरफ देखो देवी, मेरे कितने बच्चे मार डाले विश्वामित्र ने, और तो भी जिंदा हो जीना पड़ता है देवी.
एक दिन सभी को जाना, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिल सुनेरा। देखना है अगर दिन सुनहरा हो, देखना है अगर दिन सुनहरा। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिल सुनेरा। देखना है अगर दिन सुनहरा, देखना है अगर दिन सुनहरा। ओ पाव फूलों से, पाव फूलों से, पाव फूलों से रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा। पाव फूलों से रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। रूठ कर आओ मुझसे जाने वाले, कम से कम मुझको इतना बता दे। कम से कम इतना बता दे, कम से कम मुझको इतना बता दे। रूठ कर आओ मुझसे जाने वाले, कम से कम मुझको इतना बता दे। तेरी यादों की, तेरी यादों की जलती चिता में कब तक मुझको जलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। घर से बाहर निकलना पड़ेगा। घर से बाहर निकलना पड़ेगा।
आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. एक दिवस सर्वांना जावं लागतं देवी. राजाच्या प्रेताला दुर्गंधी येऊ नये म्हणून तेलाच्या नावेमध्ये डेड बॉडी ठेवण्यात आली. तेल नाव भरी नृप तनु राखा. कारण राजा एकादशीला मरण पावला. थोडंसं लक्षात ठेवा, मी सांगतो तेवढं. वैशाख शुद्ध षष्टी त्या दिवशी राम वनवासात गेला. 6 दिवसांनी सुमंत प्रधान वापस आला. त्या दिवशी एकादशी आहे, वैशाख शुद्ध एकादशी. त्या रात्री 12ला राजा मेला. अंत्यविधीचा कार्यक्रम पौर्णिमेला झाला आणि 13वी वैशाख वद्य अष्टमीला झाली. बस एवढं रामायणला